परिपूर्ण सत्य. नमस्कार, आवाज न्यूजमध्ये आपले स्वागत. मी रेश्मा फडतरे. आज संभाजी महाराजांची 363वी जयंती आपण लॉकडाऊनमध्ये साजरी करतोय. खरं तर मागच्या 2 महिन्यामध्ये अनेक महापुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या होऊन गेल्या व या लॉकडाऊनमध्ये आपण घरी राहूनच त्यांच्या ह्या जयंत्या व पुण्यतिथ्या साजऱ्या केलेल्या आहेत. तर अशा या महापुरुषाला अभिवादन करण्यासाठी आज स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आलेले आहेत इतिहास संशोधक डॉक्टर प्रमोद बोराडे. नमस्कार सर. नमस्कार. आधी आम्हाला तुमच्याविषयी थोडंसं जाणून घ्यायचं आहे, तुमच्या संशोधनाविषयी थोडंसं जाणून घ्यायचं आहे. बरं, मागील काही वर्षांपासून माझं इतिहास संशोधनाचं कार्य चालू आहे. त्याच्यामध्ये काही पुस्तकांचं लेखन, त्यानंतर जे जे आपण असे ठावे ते इतरांचे सांगावे अशा उक्तीप्रमाणे व्याख्यानं आम्ही अनेक मोठ्या प्रमाणामध्ये चालू केलेली आहेत. तदनंतर ऐतिहासिक शस्त्रास्त्र आणि वस्तूंचा एक भव्यदिव्य असा संग्रह सुदैवाने झाला. 3500 ऐतिहासिक शस्त्र आमच्याकडे गोळा झालेले आहेत आणि त्याचं एक संग्रहालय शिवशाही अशा नावाने आम्ही स्टेशन विभागामध्ये चालू केलेलं आहे. असं संशोधन कार्य आणि ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह असं सर्व मिळून हे इतिहास कार्य आमचं चालू आहे. अरे वा, छान. तर आज संभाजी महाराजांची 363वी जयंती आहे. तर आम्हाला थोडंसं त्यांच्या बालपणाविषयी जाणून घ्यायचं आहे. कसं होतं राजांचं बालपण? होय, हा मोठा अवघड असा प्रश्न आहे. याचं कारण काय? अवघड यासाठी की इतर कुणाच्याही नशिबात एवढा दैव दुर्विलास नाही असं संभाजीराजांच्या नशिबात होतं. याचं कारण असं की प्रत्येक जन्माला आलेल्या अपत्याचा अधिकार आहे, हक्क आहे की त्याची आई त्याच्यासोबत चिरकाळ असणं, किमान त्याच्या विवाहापर्यंत असणं हा त्याचा हक्क असतो. संभाजीराजांच्या बाबत अशी घटना नाही. त्यांचा जन्म झाला, तदनंतर सईबाई साहेब या बाळांत व्याधीने आजारी पडल्यात. बऱ्याच काळ त्यांचं आजारपण टिकलं आहे, चाललं आहे. त्यानंतर संभाजीराजे 2.25 वर्षांचे झाले त्यावेळी त्या निवर्तल्या. त्याची तारीख आहे 5 सप्टेंबर 1659. संभाजीराजेंचं वय वर्ष आहे 2.25 वर्ष. आणि त्यावेळी मात्र त्याच्या आधी बराच काळ संभाजीराजेंना सईबाई साहेबांचा जास्त सहवास देखील भेटला नाही, कारण बाळांत व्याधी होती. बाळाला काही इजा नको म्हणून त्यांना जवळ देखील जाऊन देत नव्हते. असं ते एक दुर्दैवच होतं. त्यामुळे ह्या बालपणाची ही एक अघोरी गोष्ट आहे. आणि त्यातली त्यात चांगली एक बाब अशी की स्वतः जिजाऊ साहेबांनी संभाजी महाराजांना घडवण्यासाठी आपल्या आयुष्यातला परिपूर्ण वेळ जसं शिवाजीराजेंना दिला तसं संभाजीराजेंना देखील दिला. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर शिवाजीराजेंवर जसे चारित्र्याचे, उत्तम प्रभावशाली वक्ता होण्याचे आणि उत्तम कर्तृत्व करण्याचे त्यांनी संस्कार केले, असे संस्कार संभाजीराजेंवर देखील केले. म्हणून संभाजीराजे देखील शिवाजीराजें एवढेच प्रभावी घडले. आणि बालपणाविषयी सांगत असताना एक महत्त्वाची नोंद मला करायची अशी आहे की त्यांना अनेक भाषा अवगत होत्या. काही व्याख्याते दुर्दैवाने असं सांगतात 40 भाषा 50 भाषा. हे काही सत्य नसतं, कारण जास्तीत जास्त भाषा ज्यावेळेस आपण सांगायला जातो त्यावेळी फक्त त्यांच्याविषयी ते पोकळ प्रेम असतं, पण त्यात वस्तुस्थिती नसते. संभाजीराजेंना मराठी भाषा उत्तम येत होती, हिंदी उत्तम येत होतं, संस्कृत उत्तम येत होतं आणि फारसी भाषा, अशा 4 भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. अच्छा, बरोबर. संभाजीराजांच्या बालपणाविषयी तुम्ही खुलासा केलात, पण त्यानंतर म्हणजे बालपणानंतर त्यांनी राजकारणात जो प्रवेश केला तर त्याविषयी थोडंसं ऐकायला आम्हाला आवडेल. हो, राजकारणाचा प्रवेश हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. शिवाजीराजेंच्या चरित्रामध्ये संभाजीराजेंचा राजकारण प्रवेश हा एक धडा आहे, हा एक चॅप्टर आहे. खऱ्या अर्थी संभाजीराजेंचा राजकारणाचा प्रवेश हा वयाच्या 8व्या वर्षी झालेला आहे. तुम्हाला सांगताना मला आनंद वाटतो की 8 वर्षांचं जे मूल असतं या मुलाला फारसं काही प्रगल्भता अजिबात नसते. तरी देखील संभाजीराजेंनी वयाच्या 8व्या वर्षी अतिशय टोकाची प्रगल्भता दाखवलेली आहे. त्याचं एक उदाहरण म्हणून मी असं सांगेल आधी की आपल्याकडं असं म्हटलं जातं आणि माझ्या अनुभवातून ते मी सांगतो आहे की एखाद्या खूप श्रीमंत घरातल्या वर्गाला त्याच्यात जेव्हा मूल जन्माला येतं ते मुळात प्रगल्भ असतं, किंवा अतिशय गरीब घरात एखादं मूल जन्माला की ते प्रगल्भ असतं. मध्यमवर्गीय मुलांना फारशी प्रगल्भता लवकर येत नाही, हे माझं विधान आहे. त्याला प्रतिवाद देखील होईल. पण संभाजीराजेंना वयाच्या 8व्या वर्षी राजकारणात प्रवेश करत असताना टोकाची प्रगल्भता होती, उत्तम प्रगल्भते झालेले होते. म्हणून वयवर्ष 9 असताना आग्र्याच्या भेटीला संभाजीराजे शिवाजीराजेंच्या सोबत गेलेले आहेत.
आणि एक विधान, धाडसी विधान करतो आहे मी. त्याच्यामध्ये मला सांगायचं असं आहे की शिवाजीराजे ज्यावेळेस 4.25 महिने अडकलेत आग्र्याच्या कैदेमध्ये, तिथून बाहेर पडत असताना प्रत्यक्षपणे शिवाजीराजे बाहेर पडू शकण्याचं जे काही 4-5 महत्त्वाचे कारण आहे त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे संभाजीराजेंना त्या कैदेतून बाहेर जायला यायला मुभा होती. आणि ती मुभा असल्यामुळं संभाजीराजेंनी बाहेर जाऊन काही राजकारणं केली, ज्याचा पूर्ण फायदा शिवाजीराजे ज्यावेळेस त्या कैदेतून बाहेर आले आणि त्यांना झालेला आहे. म्हणजे ही प्रगल्भता आणि हे राजकारणात त्यांचा प्रवेश महत्त्वाचा आहे. अच्छा, आम्ही संभाजीराजांच्या पत्रव्यवहारापैकी बऱ्यापैकी ऐकून आहोत, बरेच जण अवगत आहेत ह्याविषयी, तर याविषयी थोडासा खुलासा आपण करावा की कशा पद्धतीचा पत्रव्यवहार त्यांचा होता. बरोबर. संभाजीराजेंची अनेक पत्र प्रकाशित आहेत. मुळात रायगडचा दफ्तरखाना या आपल्या कर्नल प्रॉथरने ज्यावेळेस रायगड जिंकला 1818 साली ब्रिटिश काळामध्ये, त्यावेळी त्यांनी रायगडचा दफ्तरखाना जाळून काढला. त्यामुळे खूप पत्र गेलेली आहेत. परंतु जी उपलब्ध पत्र आहेत त्या पत्राप्रमाणे त्यांचं एक पत्र मी जाणीवपूर्वक सांगेन. नामदेव भट बांबरे त्यांचा मुलगा एक होता, त्यांच्या मुलाला संभाजीराजेंनी पत्र लिहिलेलं आहे. आणि या पत्रात संभाजीराजे असं सांगतायत की आमच्या मातुश्री म्हणजे त्यांच्या ज्या आई होत्या सोयराबाई साहेब सावतराई, म्हणजे त्या स्फटिका समान हृदयाच्या आहेत. त्यातनं इतिहासातल्या एका दाव्याला मी मोठा स्पर्श करतो आहे की संभाजीराजेंनी सोयराबाईंचे खूप हाल केले, त्यांना खूप छळ केला, असं काही प्रकार नाही. किंवा सोयराबाईंनी ज्या काही राजकारणात संभाजीराजेंना पूर्ण मारून टाकण्यासाठी प्रयत्न केला असा विषय दिसून येत नाही. म्हणून संभाजीराजे असं म्हणतायत की आमच्या मातुश्री म्हणजे सोयराबाई साहेब स्फटिकसम हृदयाच्या आहेत. हा विषय फार महत्त्वाचा आहे. आणि अजून एक त्यांच्या पत्राला मी एक पत्र फक्त सांगेल, ते असं की आपल्याला सर्वांना शिवाजीराजेंचं पत्र माहिती आहे, ठाऊक आहे. त्या पत्रात शिवाजीराजे असं म्हणतात की रयतेच्या काळी सही भाजीच्या देठासही हात न लावणे, असंच एक संभाजीराजेंचं सुद्धा पत्र आहे. त्यातही ते असं म्हणतायत की गुरे आणि लेकरे बाळे आहे ते राहू द्यावे, त्यास धक्का न लावावा, घडी न उचकटावी. म्हणजे अर्थात शिवाजीराजेंचे जे विचार आहेत तेच संभाजीराजेंचे विचार आहेत आणि त्या पत्रातून ते स्पष्ट होत आहेत. अरे वा, छान. तर संभाजीराजे आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये कशा प्रकारचे संबंध होते याविषयी आपण थोडंसं सांगितलं तर. होय, पोर्तुगीज ही सत्ता मुळात भारतीय नाही, पण तरी देखील भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा आलेले राज्यकर्ते हे पोर्तुगीजच. म्हणजे आता सर्वांना ठाऊक असेल, आपण आंब्याचा सीझन चालू आहे तर अल्फान्सो नावाचा आपण एक आंबा खातो. तो अल्फान्सो आंबा हा जो पहिल्यांदा पोर्तुगीज आपल्याकडे आला त्याच्या नावाने तो आंबा आहे. तिकडे एक बीचसुद्धा आहे अल्फान्सो बीच, त्याचं नाव होतं अल्फान्सो दी अल्बुकर्क. इसवी सन 1510ला पोर्तुगीज ज्यावेळेस भारतात पहिल्यांदा आले त्यावेळेस पहिल्यांदा त्या होडीतून जो उतरला आणि त्यांचा नंतर व्हाईसरॉय झाला तो होता अल्फान्सो दी अल्बुकर्क. त्या अल्फान्सो याच्यानंतर ब्रिटिश आलेत, नंतर डच आलेत, पण पोर्तुगीज सर्वात पहिल्यांदा आले आणि सर्वात शेवटाला भारतातून गेले. म्हणजे तुम्हाला ठाऊक आहे 1947ला भारत स्वतंत्र झाला, ब्रिटिश गेले पण नंतर पोर्तुगीज गेले, पहिल्यांदा नाही गेलेले. म्हणून त्यांच्या संबंधाविषयी मला असं सांगायचं आहे की संभाजीराजेंनी त्या गोव्यामध्ये साष्टी, बारदेश, जुवे अशा अनेक प्रदेश आहेत त्याच्यामध्ये. या पोर्तुगीजांनी उच्छाद मांडला आपल्या धर्माचा आणि तो धर्म उच्छाद मांडलेला असताना मराठी माणसांचे कान कापणे, नागपुड्या कापणे, ओठ कापणे असे काही अघोरी प्रताप ते करायला लागले. ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी होत होत्या तर तुम्ही तुमचा धर्म परिवर्तित करा, बदला असं सांगत होते. परंतु संभाजीराजेंनी ह्या सर्व गोष्टी थांबवल्या, थोपवल्या आणि एक कोंदी द अल्वोर असा एक त्यांचा व्हॉइसरॉय होता, त्याला संभाजीराजेंनी प्रत्यक्ष जोडलंय, मारले, थोपवले, थांबवले आणि नंतर पोर्तुगीज संभाजीराजेंच्या बलिदानापर्यंत शांत आहेत, त्यांनी डोकीवर काढलेली नाहीत. अरे, तर आजचा जो आपला तरुण वर्ग आहे तर त्यांना संभाजीराजांच्या चरित्रामधून काय बोध घेता येईल असं तुम्हाला वाटतं? म्हणजे आजचा जो आपला तरुण वर्ग आपण डोळ्यासमोर धरला तर संभाजी सिरियलमधून, TV सिरियलमधून बऱ्याच जणांना संभाजी अवगत आहेत, राजांविषयी, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बरंचसं ज्ञान त्यांना आहे, पण त्याच्यामधून त्यांच्या चारित्र्यामधून काय बोध घेता येईल ह्या तरुण पिढीला? अगदी हा फार महत्त्वाचा प्रश्न आपण विचारला आहे. कारण प्रत्यक्षपणे छत्रपती संभाजी महाराज यांचं जीवनचरित्र असं आहे की त्याच्यात 100 आपल्याला त्यांच्या गुणवत्ता सांगता येतात, 100 क्वालिटीज सांगता येतील. त्यातली एक एक क्वालिटी प्रत्येकजण उचलू शकतो आणि त्याप्रमाणे पुढे जाऊ शकतो. पण एक अगदी वरवर आणि ढोबळ जर सांगायचं तर माझं असं सांगणं राहील की छत्रपती संभाजीराजेंचं चारित्र्य अतिशय स्पष्ट, शुद्ध आणि निष्कलंक होतं. आजच्या तरुणांनी
साधारणपणे प्रत्येक आपण वर्तमानपत्राचा मथळा उचकटला की लक्षात येतं की समाजात काय चाललं आहे. अनेक घटना कौटुंबिक हिंसाचाराच्या तुम्ही एक त्याच्यावर प्रकरणही मागे घेतलं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला संभाजीराजेंच्या चरित्रातून कळतात की त्यांनी त्यांचं कुटुंब किती व्यवस्थित प्रमाणात सांभाळलं, त्याच्यानंतर त्यांचं चारित्र्य त्यांनी शुद्ध ठेवलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना अंगावरती शत्रू आलेला आहे, प्रत्यक्ष औरंगजेब दक्षिणेत आला आहे, एवढं भीषण वास्तव जगातल्या कुठल्याही योद्ध्याचं नाही, प्रत्यक्ष शिवाजीराजेंचं सुद्धा नाही. कारण शिवाजीराजेंच्या अनेक लढायांमध्ये प्रत्यक्ष औरंगजेब काही माणसं पाठवतोय, सरदार पाठवतोय, पण स्वतः नाही दक्षिणेत. पण संभाजीराजेंच्या काळात स्वतः औरंगजेब दक्षिणेत आहे. आणि असं असताना सुद्धा संभाजीराजेंनी धाडसाने शत्रूला तोंड देण्याची वृत्ती जी दाखवलेली आहे, ही वृत्ती आजच्या तरुणांनी शिकली पाहिजे. संकटं नानाविध आहेत. या नानाविध संकटांना तोंड देत असताना आपल्याला संभाजीराजेंचं चरित्र पहिलं तर वाचावं लागेल, नंतर ते कधी कधी पाहावं लागेल. त्याच्या उद्या एक माझा व्हिडिओ त्याच्यावर आहे फेसबुक लाईव्हला, संध्याकाळी 7 ते 8:30 आहे. हे सगळं लोकांना उद्या 15 तारखेला उद्या. तर त्याच्यामध्ये लोकांनी आधी ते वाचलं पाहिजे, चरित्र ऐकलं पाहिजे, त्याच्याप्रमाणे आपलं आचरण केलं पाहिजे. आणि इथून पुढे येणाऱ्या संकटांना, प्रत्येकाच्या जीवनात संकट आहेत, नानाविध संकट आहेत. मग या संकटांना तोंड कसं द्यायचं हे आपल्याला महापुरुषांचं चरित्र शिकवतं. तर संभाजीराजेंच्या चरित्रामधून निश्चित स्वरूपात आजच्या तरुणांनी हा बोध घेतला पाहिजे की इतकी संकटं आली, वय वर्ष फक्त 32 मिळाले संभाजीराजेंना, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात संघर्ष करून एवढा मोठा जगविख्यात शत्रू पृथ्वीवल्लभ आहे, तो जगातलं एकही शासन, अगदी इंग्लंड चीनचे सम्राट देखील औरंगजेबापेक्षा जास्त प्रभावी किंवा शक्तिशाली नाहीत. औरंगजेब जगातला सर्वात शक्तिशाली माणूस, आणि तो दक्षिणेत येऊन फक्त संभाजीराजेंना मारण्याचा प्रयत्न करतोय. त्याला पूर्ण उरत आहेत फक्त संभाजीराजे. त्यामुळं हे आपल्या तरुणांनी शिकलं पाहिजे. आणि या तरुणांनी, आजच्या पिढीने संभाजीराजेंपासून हा बोध घेऊन आपल्या जीवनाची पुढं मार्गक्रमण केलं पाहिजे. आज संभाजीराजांच्या 363व्या जयंतीनिमित्त डॉक्टर प्रमोद बोराडे इथे आपल्या स्टुडिओत आले आणि त्यांनी आपल्याला संभाजीराजांच्या चरित्राविषयी, त्यांच्या बालपणाविषयी, त्यांच्या कुटुंबवत्सल स्वभावाविषयी काही मार्गदर्शन केलं. तसेच आजच्या तरुण पिढीने त्यांच्याकडनं कुठला बोध घ्यावा, संभाजीराजांच्या चरित्रामधून कुठला बोध घ्यावा याविषयी प्रकाश टाकला. त्याबद्दल आवाज न्यूजतर्फे आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. माझ्याकडूनही आवाज न्यूजला धन्यवाद.